नमस्कार, महासागर मध्ये आपलं स्वागत आहे। काळ्या आईची अव्याहत सेवा करणाऱ्या आणि जगाचा पोशिंदा असलेल्या माझ्या तमाम बळीराजाला मानाचा मुजरा। शेतकरी बांधवांनो, पावसाच्या पहिल्या थेंबाची जशी चातकासारखी वाट पाहिली जाते, तशीच काहीशी डोळ्यात प्राण आणून तुम्ही एका बातमीची वाट पाहत होता आणि ती बातमी म्हणजे कर्जमाफी। विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जेव्हा आश्वासनांच्या फैरी झाडत होत्या, तेव्हा आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी एका प्रचार सभेत अत्यंत विश्वासाने शब्द दिला होता, आमचं सरकार येऊ द्या, आम्ही तुमची कर्जमाफी करू। पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत, तुमच्या डोक्यावरचं ओझं हलकं करू। या शब्दावरती विश्वास ठेवून तुम्ही सरकार आणलंय, पण त्यानंतर सुरू झाली ती एक न संपणारी प्रतीक्षा। दिवस गेले, महिने उलटले, पण आश्वासनाची पूर्ती काही होईना। आशेनं आकाशाकडे पाहणाऱ्या डोळ्यात पुन्हा एकदा नैराश्याचे ढग दाटून आले, पण बळीराजाच्या पाठीशी उभा राहिला तो एक खंबीर आवाज, म्हणजेच बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या या व्यथेला वाचा फोडली। त्यांनी पुकारलेल्या आक्रमक आंदोलनाची धग जेव्हा सत्तेच्या वर्तुळात पोहोचली, तेव्हा कुठे सरकारला जाग आली। या जनरेट्यामुळे अखेर सरकारला निर्णय घ्यावा लागला आणि कर्जमाफीसाठी एक तारीख ठरली, ती म्हणजे 30 जून। आणि या ठिकाणी प्रतीक्षा संपली। आता कुठेतरी अंधार सरतोय, पण दुर्दैव बघा, सुखाचा घास तोंडात जाणार तोच विधान परिषदेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय। आचारसंहितेच्या नावाचे एक मोठं विघ्न पुन्हा प्रक्रियेच्या आड आलंय। आता पुन्हा कर्जमाफी लांबणीवरती पडणाऱ्या विचारानं शेतकऱ्याच्या काळजात धस्स झालंय। पण तीच निराशा आणि तीच अनिश्चितता विशेष म्हणजे, पण मित्रांनो, म्हणतात ना, कष्टाचा आणि घामाचा कधीही पराभव होत नाही। आज तुमच्या या संयमांचं फळ तुम्हाला नक्कीच मिळालं आहे। आज एक अत्यंत आणि दिलासादायक बातमी आहे, आणि विशेष म्हणजे मनाला उभारी देणारी ही बातमी आहे। खुद्द निवडणूक आयोगाने शेतकऱ्यांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नांची दखल घेत आचारसंहितेच्या नियमांमध्ये विशेष शिथिलता दिली आहे। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, निवडणूक आयोगाने कर्जमाफीच्या प्रक्रियेला आचारसंहितेतून मोकळीक दिली आहे। याचा अर्थ असा आहे की तुमच्या कर्जमाफीच्या आड आता कोणतीही आचारसंहिता येणार नाही। तो अडथळा आता कायमचा दूर झाला आहे। माझ्या शेतकरी बांधवांनो, ही केवळ एक बातमी नाही, तर तुमच्या अखंड संघर्षाचा हा विजय आहे। आता तुमचा सातबारा कोरा होण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे। काळोखी रात्र आता सरली आहे। आशेचा दिलासा आणि नव्या सोनेरी स्वप्नांना आता सूर्याचा उगवणारा दिवस दिसणार आहे। चिंता सोडा आणि पुन्हा एकदा उमदीनं आपल्या काळ्या आईच्या सेवेत रुजू व्हा।